नमस्कार दोस्तांनो, अनिशा जैश चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत। तर लवकरच शारदीय नवरात्री सुरू होत आहे, तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे पूजेसाठी ते आज आपण बघूया। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर सर्वात प्रथम इथे मी घेतलेली आहे एक पत्रावळी। त्यानंतर आपल्याला लागणार आहे माती, काळी माती। शेतातील काळी माती घेतली आहे इथे मी, तर तुम्ही याला चाळूनही घेऊ शकता। मातीचा घट घेतला आहे, कुंभकलशी म्हणतात। तर 9 दिवसासाठी प्रस्थापित करण्यासाठी मातीचा घटही लागणार आहे आपल्याला। आणि या मातीच्या घटामध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये घालण्यासाठी मी इथे साहित्य घेतले आहे। तर दुर्वा आणि बदाम, 1 रुपयाचे नाणं, अक्षता, सुपारी आणि हळदी कुंकू हे घेतलेलं आहे मी। तर हे सर्व मी ह्यामध्ये घालून घेणार आहे। त्यानंतर नारळ लागणार आहे आपल्याला। तर 1 नारळ घेतलेला आहे आणि काही जण ओटीही भरतात, तर त्यासाठी ओटी भरण्यासाठी 1 नारळ आणि घटावरती बसवण्यासाठी 1 नारळ, असे 2 नारळही तुम्ही घेऊ शकता। अक्षता लागणार आहेत आपल्याला, तर अक्षता घेतलेल्या आहेत आणि लाल पिवळा धागा आपल्याला घटाला बांधण्यासाठी लागेल आणि पहिली माळ ओढण्यासाठी आपल्याला लागणार आहे। पांढरा धागाही घेतलेला आहे। त्याचप्रमाणे पूजेचं साहित्य जे ओटी भरण्यासाठी असतं ते सर्व काही घेतलेलं आहे। हळदी कुंकू, वात आणि वस्त्रहार घेतलेला आहे कापसाचा। तसेच इथं मी आरतीचं ताट घेतलेलं आहे, आरती करण्यासाठी लागणार आहे आपल्याला। अगरबत्ती आणि धूपही घेतलेली आहे, कापूरही घेऊ शकता। त्यानंतर इथे मी धान्य घेतलेले आहेत, तर तुम्ही 5 प्रकारची, 7 प्रकारची किंवा 9 प्रकारची धान्य घेऊ शकता। तर मी इथे घेतलेली आहे 5 प्रकारची धान्य, ज्वारी, मटकी, गहू, बाजरी आणि मूग घेतलेला आहे मी। तर तुमच्याकडे जर लक्ष्मीचा मुखवटा असेल तर तो तुम्ही घेऊ शकता। तर देवीसमोर काढायला रांगोळी लागणार आहे, त्यामुळे पांढरी रांगोळी घेतलेली आहे। देवीचा मुकुट आणि देवीला अलंकार करण्यासाठी तुमच्याकडे जे काही ज्वेलरी आहे ते तुम्ही वापरू शकता। त्यानंतर इथे मी घेतलेले आहे चुनरी 2 प्रकारचे, ते हे तुम्ही देवीला घालण्यासाठी, फोटोला किंवा खाली अंतरण्यासाठी तुम्ही ह्याचा वापर करू शकता। आणि नैवेद्यासाठी मी एक बाउल घेतलेला आहे, तर ह्याचं नैवेद्यासाठी सेपरेट ठेवलेलं आहे हे बाउल। आणि त्यानंतर आपल्याला अखंड दिवा लावण्यासाठी समई लागणार आहे। त्यानंतर इथे खायची पाने घेतलेली आहेत आणि आंब्याची पानेही घेतलेली आहेत। आणि अजून एक मी दाखवायचं म्हणजे इथे राहिलेलं आहे, तर फुले आपल्याला जरूर लागतात। तर ताजी फुले आणावीत, त्यासाठी मी इथे आणलेली नाही आहेत। तर दोस्तांनो, ही सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। आणि हो, मला सपोर्टसुद्धा जरूर करा। तर मी अशा प्रकारचे व्हिडिओज यापुढेही घेऊन येणार आहे, तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला जरूर म्हणजे कमेंट करून सांगा।